दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्राचे सर्वात मोठे सण गणेश उत्सवची आजपासून सुरुवात झाली आहे। कामठी शहरात आज या सणाला घेऊन नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। बाजारात सर्वीकडे मोठ्या संख्येत भक्तांद्वारे गणेश मूर्ती व सजावटचे सामान घेण्यासाठी गर्दी दिसून आली, तर एकीकडे काही दुकानदार नगर परिषदच्या ठेकेदाराद्वारे केल्या जात असलेल्या अवैध वसुलीमुळे त्रस्त दिसून आले। या दुकानदारांचे असे सांगणे आहे की नगर परिषदद्वारे दिवाळीच्या वेळेस ज्या प्रकारे फटाक्यांची दुकाने लावण्यास जागा उपलब्ध करून देण्यात येते, त्याचप्रमाणे या गणेश उत्सवाच्या निमित्त 4 पिढीपासून आपल्या हातांनी तयार करीत असलेल्या मूर्तिकारांना दुकाने योग्य दरात उपलब्ध करून देण्यात यावी। नमस्कार मित्रांनो, पब्लिक 2 PM न्यूज 24 चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजपासून गणेश उत्सव सुरू झालेला आहे, त्यासाठी आपण आज आलेलो आहोत कामठी शहराच्या बाजारात। आपण इथे पाहू शकतात की नागरिकांची किती उत्साहाने इथे गणपतीचे याचे चालू आहे। आज आपण इथे दुकानात एका आलेलो आहोत, त्या स्वतः 4 पिढीपासून त्यांची दुकानामध्ये ते स्वतः मूर्ती बनवून आणतात आणि किती आकर्षित आणि सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत हे आपण इथे पाहू शकतात। तर चला तर आपण आज त्याच्याशी चर्चा करूया। दादा, आपले नाव काय आहे? रुपेश प्रजापति। रुपेश प्रजापति, आपण हे किती वर्षापासून या मूर्तींचं काम करत आहात? ये मेरे आजा ने किया, मेरे बाप ने किया, मैं कर रहा, मेरा लड़का कर रहा। 4 पीढ़ी हो गई और मैं पूरा मट्टी का काम है हमारे घर में। और लोग पता है क्या, मट्टी के नाम पे पीओपी ले रहे, हमारे पास मट्टी की मूर्ति नहीं खरीद रहे, बोलते पीओपी का माल ले रहे। बताओ, और पीओपी वाले के कारण हम मट्टी वाले भूखे मरेंगे। लेकिन सरकार जसं सरकारांचं हे आलेलं आहे की मातीच्याच मूर्ती आता तुम्ही हे करायचे आहे, तर त्यासाठी तर आता म्हणजे जीआरएस आलेला आहे ना की मातीच्याच मूर्ती तुम्ही स्थापना। हम लोग कहाँ जाएंगे? हमारा तो भूखे मरने वाला काम है ना। धंधा करते तो वो भी हमारा माल लेंगे तो क्या करेंगे? आणि तुम्ही जे दुकान लावलेली आहेत, तर हे जे तुम्ही जागा व हे करतात, तर याच्यासाठी तुम्ही म्हणजे स्वतः तुमची आहे की तुम्ही एक दुकान के 20,000 देना पड़ता है। आज 60,000 रुपए की दुकान खरीदा, माल फिर भी पड़ा है, मैं कहाँ से पैसा भरूंगा? और मैं हैंडीकैप पैरते फिर भी धंधा करता हूँ। आता जसं तुम्ही हे जिथे दुकान लावलेली आहे, तर त्याचं तुम्ही आता म्हणजे किती किराया देत आहात? एक दुकान का 10,000, एक दुकान का 15,000, एक दुकान का 20,000 और ऊपर से डेकोरेशन जो किया है मंडप वगैरह उसका पैसा चार्ज अलग है 10,000। किती दिवसासाठी आहे? 3 दिन के लिए। आणि हे जे तुम्ही आता दुकान लावलेली आहे, तर याचा जो किराया तुम्ही म्हणत आहात की 3 दिवसासाठी तुम्ही हा लावला आहात, तर हे कोणाला तुम्ही हा किराया देत आहात? दुकान मालिक को। कोण आहे दुकान मालिक? प्रशांत घोडे। याऐवजी जसं आता तुम्ही दुकानाच्या समोर दुकान लावली आहे, ते तुम्ही त्या दुकानदाराला तिथे देत आहात, त्यानंतर जसं नगर परिषद पण जागा देतात, उपलब्ध करून देतात, तर नगर परिषद कडून तुम्हाला काही आहे का, जागा उपलब्ध करून दिलेली आहे का? अभी हम लोगों ने लेटर दिए है, नगर परिषद को आने वाले साल में देंगे करके बोल रहे हो। अभी तक तो उनका कुछ पता नहीं है, पता चलेगा अभी आने वाले साल में। तुम्ही दुकान किती वर्षापासून लावत आहात? ते ये हो गया 4 पीढ़ी हो गई। 4 पिढीपासून लावतात, तुम्हाला अजून नगर परिषदने जागा दिलेलीच नाही आहे, तर त्याच्यासाठी तुमचं काय आहे आता? अभी हमको जगह चाहिए, क्योंकि अभी दुकान मालिक जो पैसा बढ़ा रहा है 20-20 हजार, आने वाली पीढ़ी फिर इतना पैसा कैसा देंगे? महंगाई पे मूर्ति बिक नहीं रही है। जहाँ हम लोग महंगाई बढ़ा रहे, मूर्ति लेने के लिए ग्राहक जा रहा नहीं, सब पीओपी पे बढ़ रहा। हमारे बच्चे क्या खाएंगे और क्या कमाई करेंगे? आगे पीढ़ी कैसी चलेगी? हमको जगह चाहिए कि जहाँ हम अपने सुरक्षित दुकान लगा सके। यहाँ पे दुकान लगाने पे भी बारिश में हमारी मूर्तियां गल रही है, हमारे को सुरक्षित जगह नहीं है। नगर परिषद में हमने चिट्ठी दिए थे, मेरे पास में मोबाइल में है, दाखवा। टिकट वाले भी जो है ना, यहाँ पे जो टिकट लेते हैं, हाँ। ठेका जो लेते हैं, यहाँ 10-10 रुपए की टिकट निकालते हैं, वो भी हम लोगों को लूट रहे हैं। 2,000 दे दो, 1,500 दे दो, 2,500 रुपए दे दो, ऐसे कर रहे हैं। और नहीं अगर दिए तो दादागिरी बता रहे हैं उन लोग हमारे पे। तर ते तिकीट वाले जे आहेत ते नगर परिषदचे आहे की ते म्हणजे प्रायव्हेट ही आहेत? ते नगर परिषद वाले। परिषद यांना जागा उपलब्ध करून देत नाही आहे। आज यांच्या 4 पिढीपासून यांचे इथं काम सुरू आहे, पूर्ण हे करतात आहे, पण त्यानंतर यांना जागा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे, पण वसुलीसाठी यांच्याकडे येऊन यांना त्रास देतात, यांना धमकावत आहे, असं यांचं सांगणं आहे। कामठी शहर भाजपा महिला आघाडी महामंत्री गायत्री यादव तर्फे गणेश उत्सवच्या सर्व कामठी शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा।